प्लेयर्स अर्निंग कधी चालू होतं, पहिला मुद्दा म्हणजे पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न हा की जसं तुम्ही सांगितलं की या काय म्हणतात रेल्वेज असेल किंवा बहुतेक हे पण आहे ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वगैरे पण नोकऱ्या देतात प्लेयर्सला, जसं आपण MS धोनीमध्ये बघितलं की तिकीट कनेक्टर वगैरे. सो मग हे ॲक्च्युअल काय असतं समीकरण की जॉब मिळणं, तिथे मग खेळाडू ॲक्च्युअली जातात जॉबला का ती नुसती पोस्ट असते आणि त्यांना किती मिळतात एक ॲव्हरेज रेव्हेन्यू त्यात? ओके, आता 2-3 मुद्दे त्याच्यात तू जे म्हणतोस. एक म्हणजे क्रिकेटर्सच्या बाबतीत विचारतोस ना तू, का स्पोर्ट्स पर्सनचे? नाही, क्रिकेटर्स स्पेशल. सो क्रिकेटर्स, जेव्हा क्रिकेटर अंडर 16 जरी खेळायला लागला त्याच्या राज्याकरता, तर त्याला ऑफिशियल मॅच फीज म्हणून 10,000 रुपये एका दिवसाचे मिळतात. अच्छा. 3 दिवसाची मॅच असेल तर 30,000 रुपये मिळतात. अच्छा. खर्च किती आहेत हा भाग विचारून पैसे मिळायला सुरुवात. बरं. पण त्याकरता राज्यासाठी खेळावं लागतं, BCCIची मॅच खेळावं लागते, इंटरस्टेट. बाकी प्रत्येक राज्याला ज्याचा प्रश्न आहे, प्रत्येक क्लबचा प्रत्येक स्पर्धेत वेगवेगळं प्राइस मध्ये असतं. रणजी ट्रॉफीमध्ये तुम्ही जर 1 ते 20 फर्स्ट क्लास मॅचेस खेळला असाल तर तुम्हाला पर मॅच डे 40,000 रुपये मिळतात. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी म्हणजे जी 1 डे टुर्नामेंट असते, मुश्ताक अली ट्रॉफी म्हणजे जी T20 टुर्नामेंट आहे इंटरस्टेट, त्याला याचे निम्मे असतात. आणि 1 ते 11 म्हणजे 11 जणांना जेवढे पैसे मिळतात 12 ते 15ला त्याचे निम्मे मिळतात. तर 1 ते 20 मॅचेस खेळला असाल तर तुम्हाला 40,000 पर मॅच डे मिळतात. 21 ते 40 मॅचेस खेळला असाल म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष खेळताय तुम्ही कन्सिस्टंटली, तर तुम्हाला 50,000 रुपये पर मॅच डे मिळतात. आणि 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मॅचेस खेळला असाल तर 60,000 रुपये पर डे मिळतात. ओके. म्हणजे थोडक्यात IPLचा मिनिमम प्लेअर कॉन्ट्रॅक्ट किती? 20 लाख रुपये. जर तुम्ही 10 वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताय आणि तुम्हाला IPL मध्ये कोणी घेत नाहीये, आणि जर तुम्ही अख्खा सीझन डोमेस्टिक क्रिकेटचा खेळलात तर तुम्हाला साधारण 30 लाख रुपये वर्षाला मिळतात विदाऊट IPL. ओके. आणि 30 लाख रुपये ही भारतातल्या बहुतांश शहरांमध्ये देखील लाईफस्टाईल, घराची काळजी घेणं, मूलबाळ वाढवणं याच्याकरता हे पुरेसे आहेत. आणि म्हणजे टॉप एक्झिक्युटिव्हजना जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे साधारण मिळतात. आणि प्लस त्याच्यात जर कोणी एम्प्लॉईड असेल त्याला ऑफिसमध्ये नाही जावं. बरं. कारण तो प्रॉब्लेम आहे, तुझ्या माझ्या टॅक्स पडून त्यांना पैसे जातात. अच्छा. कारण मेजॉरिटी जॉब्स जे आहेत ते पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. पण एक मिळतात तो टॅक्स रिटर्न भरत नाही, सा भाग वेगळा भरत आणि मी टॅक्स बरोबर. पण हे जॉब्स मिळतात कसे यांना? आता बँक्स म्हणा, ओके, किंवा पेट्रोलियम युनिट्स म्हणा, त्यांची स्पोर्ट्स विंग असते. ओके. आणि त्यांच्या टीम्स म्हणजे उदाहरणार्थ कॉर्पोरेट टुर्नामेंट असतात. मुंबईमध्ये टाइम्स शील्ड ही फेमस कॉर्पोरेट टुर्नामेंट आहे, ज्याच्यात अजूनही म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात किशोर पुजारा येऊन त्याच्या पेट्रोलियम टीमसाठी टाइम्स शील्डची मॅच खेळत होता. ओके. ओके. तर त्यांच्यासाठी प्लेयर्सना ही सिक्युरिटी असते. कॉर्पोरेटसाठी प्लेयर्स त्यांचे अँबॅसेडर्स असतात. अच्छा. ओके. आणि जसं कुठल्याही सरकारी याच्यात असतं क्लास 1, 2, 3, 4च्या नोकऱ्या असतात, त्याप्रमाणेच मेजॉरिटी स्पोर्ट्स पर्सन्सची सुरुवातीची नोकरी क्लास 4 किंवा क्लास 3 असते. आणि जसं खेळणं कमी होत जातं तसं काम करणं सुरू होतं किंवा वाढत जातं. बरं. आणि त्याच्यानंतर एक वेळ अशी येते की प्लेयर्सला सांगितलं जातं की ओके, आता तुमचा खेळून काही उपयोग नाहीये, त्यामुळे एकतर तुम्ही स्किलसेट वाढवा आणि पूर्ण वेळ इथे काम करा, नाहीतर नोकरी सोडा आणि तुम्हाला हवं ते कर. अच्छा. अच्छा. मग हे अँबॅसेडर वगैरे जे तुम्ही म्हणला, सो आपण जे RBIच्या ॲड्स बघतो त्याच्यामध्ये प्लेयर्स सगळे जे असतात, सो हे त्याचे एम्प्लॉईज असतात असं म्हणून? प्रत्येक वेळेस असतातच असं नाही, पण जे असतात त्यांचा वापर नक्की केला जातो. सो त्यांनी उदाहरणार्थ युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी कित्येक वर्ष इंडिया सिमेंट्स ऑफिशियली जॉईन करेपर्यंत हे दोघं एअर इंडियाचे एम्प्लॉई होते तेव्हा. ओके. तर ते वर्षातनं किंवा 2 वर्षातनं एकदा एअर इंडियाच्या ॲन्युअल स्पोर्ट्स इव्हेंटला गेले, तर एअर इंडियाला त्यांना पगार जे काय देत आहेत त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी त्यांना मायलेज मिळतं. करेक्ट. राईट. ते जाण ठेवतात की एकेकाळी मला एअर इंडिया पगार देत होतं जेव्हा मला काही नव्हतं, त्याच्यामुळे ते शक्य तेव्हा ते स्वतःहूनच जातात. कारण आणि प्लस तसंच आहे, म्हणजे जर कधी आता पगार मिळतोय तर चान्स मिळाल्यानंतर तू जाऊन काहीतरी करशील ना, म्हणजे 99% लोक करतील. बरोबर.
आत्ता तुम्ही प्राईज मनी आणि याच्या बाबतीत बोलत होते. सो आता सगळ्या स्टेजला म्हणूयात, आय पी एल असेल, डोमेस्टिक असेल, इंटरनॅशनल असेल, सो याच्यामध्ये ज्यावेळी एखाद्या प्लेयरला मॅन ऑफ द मॅच किंवा जो अवॉर्ड मनी किंवा वर्ल्ड कप जिंकल्यावर जी प्राईज मनी मिळते, सो ही सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होते किंवा मॅन ऑफ द मॅच जर मिळाला तर त्या एका प्लेयरला मिळते का ते पण डिस्ट्रीब्यूट होते? मॅच फीज ज्या असतात ना त्या डायरेक्टली प्लेअरला त्याच्या जातात. बाकीचे जे आहे ते प्रत्येक टीमचं कन्व्हेन्शन असतं, त्याच्यात काय हार्ड अँड फास्ट रूल्स नाही आहेत. पण बहुतांशी टीम्स हे करतात की जेव्हा तुम्ही संघासाठी खेळताय तेव्हाची जी इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स असतात ती सगळी एकत्र केली जातात आणि प्रत्येक टीम स्वतःचा प्रत्येक माहिती काय ते असंही नाही की आज कॅप्टन आणि कोच वेगळे उद्या बदलले तर तो फॉर्म्युला वेगळा डिस्ट्रीब्यूट होत असेल. पण प्लेयर्स आणि सपोर्ट स्टाफ काहीतरी सेट प्रपोर्शन ठरतं की सगळ्या प्लेयर्समध्ये एवढे टक्के आपण डिवाइड करू, सगळ्या सपोर्ट स्टाफमध्ये एवढे टक्के डिवाइड करू, जे रुटीन आहे. पण सगळ्यांना मान्य असतं मग सगळ्या प्लेयर्सला ही लहानपणापासूनची सवय असणारे स्वभाव. असं नाही की डायरेक्ट तुम्ही इंडियासाठी सिलेक्ट होतो आणि तुम्हाला कळतो की अरे काय राईट. तुम्ही जेव्हा अंडर 14 पहिली टुर्नामेंट तुझ्या कोच बरोबर टेम्पो किंवा मेटेडॉर मध्ये जाऊन कुठेतरी पलीकडच्या गावात खेळतोस तेव्हापासून हेच सवय असते सगळ्यांना.